आपल्याला आता हाऊस हेल्प शिवाय आपलं आयुष्य इमॅजिन नाही करता येत. म्हणजे नवरा एक वेळ 15 दिवस गावाला गेला आपल्याला फरक नाही पडत, पण बाई जेव्हा 15 दिवस गावाला जायचं म्हटलं की पोटात गोळा येतो. माझ्या ताई जेव्हा घरी येतात ना तेव्हा मला महाराणी असल्याचं फील येतं. मी नेहमी म्हणत असतो की मी मेन आहे, माझंच ऐकायचं सगळं, माझ्या इच्छेनुसारच सगळं व्हायला पाहिजे. सक्त ताकीद दिलेली आहे, ते खूप घाबरलेले आहेत. स्त्री म्हणून मला खरंच सगळ्या स्त्री वर्गाचा खूप अभिमान वाटतो की उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती घुमा नाचतच असते, तिच्या कुटुंबासाठी नाचत असते, तिच्या माणसांसाठी नाचत असते. घर म्हणून मी त्यांच्यावर अवलंबून आहे, तसं त्या पण माझ्यावर अवलंबून आहेत. कारण इन अ वे त्यांना मिळणाऱ्या पगारावर त्यांचं घर चालतं, त्यांचे मुलं शिकतात. तर हे को एक्झिस्टन्स आहे दोघींचा, आणि ते टॉम अँड जेरीचं नातं असतं. म्हणजे मधुगंध ते खूप चांगलं वाक्य आहे, ते मला खूप आवडतं की वाईट सिनेमा फक्त चांगलं मार्केटिंग करून पोचवता येत नाही, आणि चांगला सिनेमा वाईट मार्केटिंगमुळेही पोचत नाही. माझा कुणीतरी प्रतिनिधी पाहिजे की नको? ते मालकीण मोलकरीण मेड बीड ते ह्याच्यामध्ये आम्ही पिचले जातो, त्याचं काय आहे? ही मराठी भाषा इतकी छान आहे आणि प्रमाण भाषा असावी असं माझं नेहमी म्हणणं असतं की शक्यतो आपण जास्तीत जास्त मराठी बोलावं आणि पर्यायी शब्द तर आपणच शोधून काढावेत. नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया ओपन केल्यावरती एकाच गाण्याची चर्चा होते, आणि ते गाणं म्हणजे नाच ग घुमा. चित्रपटाचा ट्रेलर टीझर आला आणि मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या अनोख्या जुगलबंदीची सर्वत्र चर्चा रंगली होती. आज याच निमित्ताने आपल्याकडे नाच ग घुमाची संपूर्ण टीम आली आहे. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. परेश सर आणि मधुगंधा मॅम, नाच ग घुमा आम्ही चित्रपटाच्या पोस्टरवरच पाहिलं की एका यशस्वी बाईच्या मागे एक कामवाली बाई असते. तर असा अनोखा विषयावरती आपण चित्रपट बनवावा, ही संकल्पना मुळात कुठून सुचली? चित्रपटाची जननी जन्मभूमी ही असल्यामुळे तिथूनच ते उत्तर येणं अपेक्षित आहे. ऍक्च्युली घरातूनच सुचली. तुमच्या घरातून, माझ्या घरातून, माझ्या शेजारच्या घरातून, माझ्या समोरच्या घरातून, आपल्या घराघरामध्ये ही गोष्ट असते. कारण आता आपण म्हणजे 2024 मध्ये आता वर्किंग वुमन असो किंवा गृहिणी असो, तर 2 हात पुरेसे नसतात बाईला घर बाहेरचं अदरवाईज सुद्धा सांभाळायला. त्यामुळे अजून 2 हातांची मदत लागतेच. आणि त्या 2 हात म्हणजे आपल्याला आता हाऊस हेल्प शिवाय आपलं आयुष्य इमॅजिन नाही करता येत. म्हणजे नवरा एक वेळ 15 दिवस गावाला गेला आपल्याला फरक नाही पडत, पण बाई जेव्हा 15 दिवस गावाला जायचं म्हटलं की पोटात गोळा येतो. आणि ही आजकालच्या आपल्या सगळ्या बायकांची गोष्ट आहे. त्यामुळे मला ती आपल्या सगळ्यांच्या घरातून आलेलीच गोष्ट आहे, आणि ती वाळवीच्या आधी आम्ही लिहून ठेवली होती. फक्त ते ज्या प्रकारे त्याचं ती पूर्णत्वाला जायला होती ती पूर्णत्वाला गेली नव्हती, त्याच्यामुळे मध्ये वाळवी झाला. आणि मग जेव्हा ही लिहून झाली आमच्या वाळवी नाच ग घुमा, तर मग आम्ही असा विचार केला की आता ह्यावेळी आपण स्टुडिओकडे नको जाऊया, आपण स्वतंत्रपणे प्रोड्यूस करूया. म्हणून मग पण आपल्या मराठी माणसांचा प्रॉब्लेम असतो की पुरेसे एवढे पैसे नसतात आपल्याकडे. आणि मग जेव्हा स्वतः निर्मिती करायची ठरवली तेव्हा मी स्वप्नीलला फोन केला, म्हणलं आमच्याबरोबर तू प्रोड्युसर म्हणून जॉईन हो. मग शर्मिष्ठा जॉईन झाली, आणि अशा प्रकारे आम्ही एकत्र येऊन नाच ग घुमा केला. चित्रपटाचं पोस्टर इतकं आकर्षित आहे. एखादी घरकाम बाई ती राणी किंवा एंजल, आणि दुसरी राणी, हे म्हणजे पोस्टरवर कसं सुचलं? म्हणजे राणी आणि एंजल. माझ्या ताई जेव्हा घरी येतात ना तेव्हा मला महाराणी असल्याचं फील येतो. खरं आहे, अगदी ऍक्च्युअल एक्सपिरियन्स आहे हा. आणि त्या इतक्या फास्ट आहेत काम करायला, आणि इतक्या त्या एफिशियंट आहेत की असं सब कांडी फिरवल्यासारखं त्या काम करतात. म्हणजे आपण सगळ्यांनी कोविडमध्ये ह्याचा अनुभव घेतलेला आहे की तुमचं ना संपत नाही काम. तुम्हाला असं वाटतं की आत्ता घासली ना मी भांडी, परत सिंक भरलेला आहे, अरे मी मशीन लावलं ना परत कपडे पडलेले आहेत. पण जेव्हा त्या घरात येतात ना तेव्हा मला त्या एका परिराणीचा वावर आहे माझ्या घरामध्ये असं वाटतं, आणि ते व्हिज्युअल होतं माझ्या डोळ्यासमोर. आणि माझा हट्ट होतं की हे परिराणी आणि राणीचं व्हिज्युअल झालं पाहिजे. तिथून ते माझ्या फिलिंगमधून आणि अनुभवातून आलेलं व्हिज्युअल आहे. स्वप्नील सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही उत्कृष्ट अभिनेता तर आहेतच आणि आता निर्मातेही आहात, तर इतक्या जणांची शिदोरी तुम्ही कशी सांभाळीत? केवढा आव्हानात्मक होता हा अनुभव? अजिबातच आव्हानात्मक नाही. मला असं वाटतं की ह्यांच्यापैकी प्रत्येक माणूस एक इन्स्टिट्यूशन आहे त्याच्या लेवलला. तुम्ही तर सगळी नावं पाहिलीत. आव्हानात्मक अजिबात नव्हतं, आनंददायी होतं. कारण या सगळ्या लोकांबरोबर आपलं नाव जोडलं जाणं, या सगळ्या लोकांबरोबर असोसिएट होता येणं एका वेगळ्या भूमिकेतून माझ्यासाठी खूप आल्हाददायक होतं, खूप आनंद देणार होतं.
त्यामुळे आव्हान नव्हतं. चित्रपट बनवणं हे आव्हान आहेच. तुम्ही त्यातल्या कुठल्याही पार्टनी आत आलात तरी ते आव्हान आहेच. म्हणजे लेखक म्हणून आव्हान आहे, दिग्दर्शक म्हणून आहे, कलाकार म्हणून आहे, तंत्रज्ञ म्हणून आहे, निर्माता म्हणून आहे, डिस्ट्रीब्युटर म्हणून आहे. चित्रपट बनवणं हेच आव्हान आहे. आणि स्पेशली जसं मधुगंधा म्हणाली की आम्ही असं म्हटलं होतं की कुठल्या स्टुडिओकडे नको जाऊया, आपलं आपण करूया. तर तिथे मला निर्माता म्हणून अधोरेखित करावं असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी 6 निर्माते आहेत चित्रपटाचे, आम्ही डिस्ट्रीब्युशनला पण कुठल्या स्टुडिओशी टायअप नाही केलं. याचं वितरणही आम्ही एका मोठ्या संस्थेबरोबर वितरण करतोय, पण इंडिव्हिज्युअली करतोय, आमचं आम्ही करतोय, आपण करतोय. सो पहिल्यापासून फोकस हा होता की सगळं आपण करून बघूया. आपल्याला चित्रपट बनवता येतो हे आपल्याला माहिती आहे, तो पोचवता येतो का, तो विकता येतो का, तो डिस्ट्रीब्यूट करता येतो का, एक वेगळा सेटअप करून बघूया. त्यामुळे त्याची आव्हानं होतीच, पण ती आव्हान इन द पॉझिटिव्ह सेन्स ऑफ द टर्म होती. आणि आम्ही 6 लोक आहोत निर्माते, त्यामुळे कामं वाटली गेली, त्याच्या जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या. आणि आमची टीम इतकी सुंदर आहे की एका पॉईंटला कळत नव्हतं की निर्माते आम्ही आहोत का ते आहेत. जेन्युइनली म्हणजे हे इंटरव्ह्यू पुरतं नाही, बहुतांश मित्रमैत्रिणी आहेत. त्यामुळे त्यांनी आपला सिनेमा करून घेतला तो, आणि दे मेड आवर लाईफ व्हेरी व्हेरी इझी. सो खूप मजा आली हे करताना. आणि ॲक्टर म्हणून माझं काम सुरूच आहे, पण निर्माता म्हणून आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची फिल्म आहे. वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड की आम्ही हा सिनेमा बनवला आहे, इतका सुंदर सिनेमा बनला आहे. आणि परत हे इंटरव्ह्यू पुरतं नाही, आता काही एवढं मैदान लांब नाही, आठवड्याभरात चित्रपट तुमचा होईल. आणि मला खात्री आहे की तुम्ही हेच म्हणणार आहात चित्रपट बघून की चांगला सिनेमा बनवा. परेश सर, तुम्हाला प्रश्न आहे. चित्रपटाची म्हणजे चित्रपटाच्या टायटललाच धरून सगळी गाणी लिहायचं हे ठरलं होतं का? म्हणजे आत्ताही काल रिलीज झालेलं गाणं त्याच्यातही नाच गं घुमा नाचली हा शब्द आहे, त्याच्यामुळे. गुड ऑब्झर्वेशन, व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. ते आपोआप झालेलं आहे. त्या गाण्याची गरज ओळखून तो शब्द तिथे पेरला गेलेला आहे. आणि अशी 2 गाणी झाल्यानंतर म्हटलं की अरे ही एक चांगली, ज्याला आपण काय म्हणतो, एक थीम होते आहे सगळ्या गाण्याची, सगळ्या संगीतांची. तर का ती वापरू नये, का त्याची पुनरावृत्ती करू नये. आणि प्रत्येक गाण्यामध्ये त्या मीटरमध्ये नाच गं घुमा हे शब्द अगदी चपखल बसायला लागले वेगवेगळ्या चालीत. आणि हे एक आव्हान मला वाटलं की अरे गंमत आहे, ह्या चालीतही नाच गं घुमा व्यवस्थित बसतंय, त्या चालीतही बसतंय, त्या लईमध्ये बसतंय. तेव्हा मग 2 गाण्यानंतर पुढच्या 2 गाण्यामध्ये अगदी म्हणजे आवर्जून वापरलाच मी तो शब्द. नम्रता, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. मुक्ता बर्वेबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? खूपच कमाल अनुभव होता. मुक्ताताईसोबत 2011 मध्ये लज्जा नावाची सिरियल केली होती, जेव्हा आम्ही सुकन्या मावशी पण होती त्या सिरियलमध्ये. तर तेव्हा पहिल्यांदा ताईसोबत स्क्रीन शेअर केली होती. पण मोठ्या पडद्यावर मला तिच्यासोबत काम करायचं होतं, तिच्या बरोबरीने काम करायचं होतं, माझी इच्छा होती. आणि ती इच्छा माझी त्या निमित्ताने पूर्ण झाली. आणि मुक्ताताईसोबत काम करण्याचा अनुभव, मी खरं सांगू, मला खूप टेन्शन आलं होतं, थरकाप उडला होता माझा. कारण इतक्या प्रचंड ताकदीच्या अभिनेत्री समोर आपल्याला उभं राहायचंय, तिच्याबरोबर काम करायचंय. तर तिच्याकडनं आजपर्यंत तिचा बिनधास्तपणा शिकले होते. रंगमंचावर कसं बिनधास्त वावरायचं आणि त्या कॅरेक्टरमध्ये कसं समरसून जायचं, तर हे मी तिच्याकडनं शिकले होते. तिची अभिनय शैली मला खूप भावली होती यापूर्वी, आणि नेहमीच ती भावत राहील. पण तिच्यासारखं माहिती नाही, पण किमान आपण तिच्या बरोबर काम करून आपली एक हौस भागवून घ्यावी अशी इच्छा होती. आणि ती इच्छा त्या निमित्ताने पूर्ण झाली. ताईने खूप कम्फर्टेबल करून घेतलं. तिने अजिबात असा कुठेच आव नाही आणला की ती कोणी अनुभवी ऍक्ट्रेस आहे किंवा असं. मला थोडं टेन्शन होतं जेव्हा स्क्रिप्ट घेऊन मी तिच्याकडे, संविधा घेऊन जेव्हा मी तिच्याकडे गेले, म्हटलं ताई आपण सीन वाचायचं का, मला हे सुद्धा विचारू की नको कसं. कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. काही जण एकपाठी असतात, एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतं, किंवा काही जणांना खूप रिहर्सलची गरज नसते, त्यांना असं वाटतं कदाचित ते अँटिसिपेटेड होईल की काय. असं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर ते एवढ्या मोठ्या सिनियर अभिनेत्रीला आपण विचारावं का की मला जरा ताई 4-5 वेळा वाचावं लागतं, तर आपण वाचूया का किंवा काय. पण मला हे विचारण्याची गरजच नाही लागली. तिनेच मला समोरूनच, ताईने बऱ्याचदा ताई म्हणायची की नमा पण वाचूया. तर ताईमधला हा जो अजूनही नाटक एकतर केलेलं असल्यामुळे तिच्यात ती अजूनही काय म्हणूयात ती धडपड आहे आणि ती जिद्द तिच्यात आहे. आणि ती मला वाटतं प्रत्येक कलाकारामध्ये असली पाहिजे. तो स्ट्रगल आपल्याला माहिती आहे की शेवटपर्यंत संपत नाही आपला स्ट्रगल. आपण कितीही मोठ्या शिखरावर जरी पोहोचलो तरी आपण प्रयत्न चालूच ठेवत असतो आणखी चांगलं काम करण्याचा. तर ते मला तिच्याकडनं शिकायला मिळालं आणि मी थोडी निश्चिंत झाले की येस, म्हणजे जे मला हवंय तेच ताईची पण पद्धत आहे
त्यामुळे काम करायला खूप सोपं गेलं मला तिच्यासोबत आणि माझं स्वप्न होतं तेही पूर्ण झालं. अजून एक प्रश्न, नाच गं घुमा मुवमेंट तुझ्या आयुष्यातही घडत असेल कारण की रुद्र अजून लहान आहे, तर अभिनेत्री म्हणून घर आणि करिअर कसं सांभाळतेस? खूप जास्त कठीण आहे. बरंच खूप कठीण आहे. बऱ्याचदा काय व्हायचं, सुरुवातीला तर मी जेव्हा शूटिंग मधनं घरी यायचे तेव्हा मी योगेशला बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्येच मी त्याला म्हणायचे की योगेश आता माझ्यात ताकद नाहीये रुद्राज बरोबर खेळायची, कारण मला माहितीये तो घरी गेल्यावर तू मजा करणार, मस्ती करणार. तर मी त्याला सांगायचे की माझ्यात ताकद नाही आता रुद्राज बरोबर खेळायची, कारण खूप जास्त हेक्टिक होतं शेड्यूल. आज 2-2 स्किट परफॉर्म करायचे होते आणि खूप दमायला झालंय, शारीरिक मानसिक सगळ्या बाजूने दमायला झालंय, तर मी आता जाऊन झोपे ना असं मी त्याला सांगायचे. पण मी जशी घरात मी माझं पाऊल ठेवायचे आणि रुद्राचा हसरा चेहरा, आई तू आलीस, मी तुझी वाट बघत होतो, हे ऐकल्यानंतर माझा सगळा थकवा निघून जायचा. त्यामुळे मला एक स्त्री म्हणून मला खरंच सगळ्या स्त्री वर्गाचा खूप अभिमान वाटतो की उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती घुमा नाचतच असते. तिच्या कुटुंबासाठी नाचत असते, तिच्या माणसांसाठी नाचत असते, तिच्या घरासाठी नाचत असते, तिच्या कामासाठी नाचत असते, तिच्या मित्रमैत्रिणींसाठी ही घुमा नाचतच असते आणि तितक्याच आनंदाने नाचत असते. त्यामुळे हो, ही घुमा पण दिवसभर तिची जे हे नाचणे म्हणजे शब्दशः नाचणे नाहीये, तर तिची जी दिवसभरात तिची जी दमछाक होते, तिची जी नाचानाच होते, तिची जी धडपड चालू असते, ती ही नाचानाच आहे आणि प्रत्येक घुमाला अनुभवायला लागते आणि प्रत्येक घुमा ही नाचानाच अनुभवत असते. तशी मी माझ्या खऱ्या आयुष्यातली घुमा आहे आणि सगळं करायचंय मला शूटिंग करायचंय, मला घर सांभाळायचंय, मला संसार करायचाय, मला माझ्या गावी जायचंय, मला शेतात राबायचंय, आमची स्वतःची शेती आहे तर शेतात राबायचंय, सगळं करायचंय, रुद्राजला कुठे कुठे घेऊन जायचंय, त्याचा अभ्यास घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. पण माझ्याकडे वेळ, आत्ता आपल्याकडे वेळ एवढूसाच आहे आणि कामं खूप आहे. त्यामुळे येस, घुमाची नाचानाच आयुष्यभर चालूच राहणार आहे, पण मला माहिती ती थकणार नाही, ती हे सगळं आनंदाने करणार आहे. मधुवंदा मॅम, माझा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही बऱ्याच वर्ष डेली सोप्स लिहितात आणि डेली सोप्स बऱ्यापैकी नायिका प्रधान असतात, पण त्याच डेली सोपमध्ये काम करणाऱ्या बाईला सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका असते. मग तुम्ही जसं म्हणालात की घरकाम करणाऱ्या बाई ही माझ्या घरातूनच संकल्पना आली, मग ही संकल्पना डेली सोप्समध्ये करावीशी कधी वाटली का, किंवा त्या काळातच ती आली आणि कोविडमध्ये जेव्हा घरकाम करणाऱ्या बाई आपल्या घरी नव्हत्या तर तेव्हा ती जास्त प्रकर्षाने समोर आली, म्हणजे नेमका काळ कोणता होता की तो संकल्पना डोक्यात यायचा? नाही, आमच्याकडे ज्या माझ्या मंजुताई आहेत ना, त्यांना मी हा मनाने सिनेमा समर्पित केलेला आहे आणि घरकाम करणाऱ्या बाईला तुम्ही तुमच्या कलाकृतीमध्ये काय स्थान देता हे आधी तुमच्या मनामध्ये त्या बाईचं स्थान काय आहे ह्याच्यावरती अवलंबून राहतं. आता आमच्या ताई ज्या आहेत त्यांचं माझ्या मनामध्ये फॅमिलीचं स्थान आहे. त्यामुळे माझ्यासाठी ना ती अशी एक कॉमेडी करणारी मोलकरीण नाही आहे. माझ्यासाठी ती एक इंडिव्हिज्युअल आहे, जिला तिची पर्सनॅलिटी आहे, जिला तिचं आयुष्य आहे, जिला तिची फॅमिली आहे, जिला तिचे प्रॉब्लेम्स आहेत, अशी ती एक इंडिव्हिज्युअल आहे. आणि माणूस काम काय करतो ह्याच्यावर मी कधी जज नाही करत. माणसं म्हणजे कामावरून माणसांना जज नाही करत मी. कुठलंही काम करणारा माणूस तो त्याच्या घरासाठी काम करत असतो, त्याच्या फॅमिलीसाठी काम करत असतो आणि त्याचं सगळं इंडिव्हिज्युअल असतं, त्याचं सगळं घेऊन येतो तो. मग प्रामाणिक असतात माणसं, खूप लागवी असतात, गोड असतात. आता आमच्या ताई ज्या त्या अत्यंत प्रामाणिक आहेत, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. त्या अशा नोटा पडलेल्या असल्या तरी त्या मला माहिती असतं की 4-4 दिवस त्या तशाच पडलेल्या असतात. तर हे सगळं ना असं एक पॅकेज असतं माणसांचं आणि मला त्यांच्या माणूस असण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ते काम काय करतात ह्याच्यापेक्षा. एखादा सफाई कामगार सुद्धा अत्यंत चांगला माणूस असू शकतो, अत्यंत चांगली 4 कामं तो त्याच्या कॅपॅसिटीने करत असू शकतो आणि उद्या एखादा सफाई कामगार माझ्या गोष्टीचा हिरो असू शकतो. तर त्यामुळे ना माझ्या मनामध्ये मनुष्य म्हणून त्यांना स्थान असल्याने त्या 2 बायकांचं नातं हे नात्याची गोष्ट मला सुचली. त्या बायकांचं नातं मला इंटरेस्टिंग वाटलं. त्यांची एकमेकांवर असणारं, आता जसं घर म्हणून मी त्यांच्यावर अवलंबून आहे तसं त्या पण माझ्यावर अवलंबून आहेत, कारण इन अ वे त्यांना मिळणाऱ्या पगारावर त्यांचं घर चालतं, त्यांचे मुलं शिकतात. तर हे को एक्झिस्टन्स आहे दोघींचा आणि ते टॉम अँड जेरीचं नातं असतं. म्हणजे इतर कुठलंही नातं जसं असतं ना की आपल्याला नवरा बायकोमध्ये पण 2 गोष्टी खटकतात, पण आपण म्हणजे चला असाच आहे हा,
तसंच आपल्या सगळ्यांना हा अनुभवलेलं असतं की आपल्याला आपल्याकडे येणाऱ्या ताईचं काहीतरी खटकत असतं, पण 4 गोष्टी चांगल्या असतात, मग आपण कधीतरी कानाडोळा करतो, पण कधीतरी असह्य होतं, मग ते भांडण होतं. तर ते जे टॉम अँड जेरीचं नातं आहे आणि ते गंमतशीर आहे ना, त्याचं मला खूप फनी वाटलं ते नातं. आणि म्हणून मला ह्याची डेली सोप करायची नव्हती, कारण हा विषय खूप इंटरेस्टिंग आणि हा फिल्मचा विषय आहे असं मला वाटलं. म्हणून परेश बरोबर आम्ही दोघांनी मिळून ती लिहिली फिल्म. परेश सरांना प्रश्न आहे, तुम्ही म्हणजे शूटिंग सुरू होण्यापूर्वी तुम्ही म्हटलं होतं की या 7 ते 8 बायकांबरोबर मला आता पुढचे काही महिने काम करायचं आहे, तर हा अनुभव खरोखरच कसा होता? थरारक. का थरथरवणारा? नाही, पण ते सगळं काय विनोद म्हणून आपण करत असतो. पण जेव्हा संहिता लिहून पूर्ण झाली तेव्हा कुठल्या भूमिकेसाठी कोण हा जेव्हा विचार सुरू झाला, तेव्हा आमचं भाग्य असं की हीच सगळी नावं आमच्या पहिल्या यादीत होती आणि तीच सगळी मिळाली. त्यांनी परवानगी दिली, त्यांनी होकार दिला आणि म्हणूनच हा चित्रपट एवढ्या छान प्रकारे आणि वेगवान पद्धतीने होऊ शकला. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की डिसेंबरमध्ये संहिता पूर्ण झाली, लगेचच पुढच्या आठवड्यात ज्याला आपण निर्मितीपूर्व प्रक्रिया म्हणतो, प्री प्रोडक्शन, ते सुरू झालं आणि फेब्रुवारी 15ला शूटिंग संपलेलं होतं. आणि आज आता आम्ही सगळं पोस्ट प्रोडक्शन पटापटा छान वेगवान पद्धतीने करून गाणी बिणी हे सगळं करून आता 1 मेला प्रदर्शितही होतोय. आणि हे सगळं तेव्हाच शक्य असतं जेव्हा तुमचा सगळा चमू तुमच्या वेगानुसार आणि पूर्ण सहकार्य देऊन काम करतो. परत चमूबद्दलच बोलायचं होतं, म्हणजे तुम्ही आता कलाकारांना वेगवेगळ्या हाताळताच आहात, म्हणजे आधीच्या चित्रपटामध्ये सुद्धा कलाकार खूप होते, इथे 6 क्रिएटिव्ह निर्माते एकत्र आहेत. तर ह्या 6 क्रिएटिव्ह निर्मात्यांबरोबर काम करणं हा अनुभव कसा होता? मला जाणवलंच नाही. तो स्वतः पण एक त्याच्यामधला, त्या 6 मध्ये त्यापैकी एक तो स्वतःच आहे. एक षष्टमोक्ष सगळे. मी नेहमी म्हणत असतो की मी मेन आहे, माझंच ऐकायचं सगळं, माझ्या इच्छेनुसारच सगळं व्हायला पाहिजे. सक्त ताकीद दिलेली आहे. ते खूप घाबरलेले आहेत, खूप चळाचळा कापत असतात मला, जसे सगळे माझे कलाकारी थरथर कापत असतात मी आल्यानंतर, एकदम उठून उभे राहणं वगैरे, असं सगळं खूप व्यवस्थित चालू आहे आणि त्यामुळे हे सगळं खूप वेगवान पद्धतीने झालेलं आहे. पण परत तेच की आम्ही सगळे मित्र मिळून हा चित्रपट तयार करत असल्यामुळे असा कोणीतरी निर्माता आहे हे जे एरवी आपल्याला जाणवत असतं की अरे नाही, त्यांची परवानगी घ्यायला लागेल, त्यांना विचारायला लागलं की त्यांचं काय मत आहे, पैसे आहेत नाही आहेत, हे करायचं आहे नाही करायचं आहे, असं कुठलंही दडपण यावेळेला नव्हतं. त्यांचं त्या अर्थाने अस्तित्व जाणवलं नाही, ही सगळ्यात मोठी जमेची बाब होती. थोडंसं मला ऍड करायचं याच्यामध्ये की आम्ही आता जवळजवळ 4-5 चित्रपट केले जे आम्ही कायम स्टुडिओज बरोबर करत आहोत. तर त्याचे काही फायदे असतात, तुमचा स्ट्रेस कमी होतो, फंडिंग होतं. त्याचे काही तोटे असतात की सगळे शेवटी निर्णय त्यांच्या हातामध्ये असतात. तर जेव्हा ठरलं की आता हा सिनेमा ना आपण इंडिपेंडेंटली करूया, आपण स्टुडिओकडे नको सगळे, खरं तर स्टुडिओच्या ऑफर्स होते आम्हाला की या म्हणून, पण परेशचा हे विजन आणि हट्ट होतं की जर का करणार असाल किंवा करायचं असेल तर ते शेवटपर्यंत करा. म्हणजे नुसती प्रोड्यूस केली फिल्म आणि परत जाऊन स्टुडिओला विकली किंवा नुसती प्रोड्यूस केली फिल्म आणि वितरणासाठी स्टुडिओला दिली तर त्याच्यात काही हशील नाही. मग परत त्याच दुष्टचक्रात तुम्ही अडकणार, तुमच्या हातामध्ये निर्णय नसणार वगैरे वगैरे. तर जर करायची असेल तर वितरणापर्यंत तुम्हाला गेलं पाहिजे किंवा आपण जाऊया वितरणापर्यंत, नाही तर मग काय स्टुडिओ बरोबर करूया नेहमीप्रमाणे. आणि मला असं वाटत होतं की आपल्याला आपल्या पद्धतीने प्रमोट करता आली पाहिजे फिल्म, आपल्याला मार्केट करता आली पाहिजे फिल्म, ती पोचवली गेली पाहिजे. कारण दरवेळी त्या निर्णयांवरती आपला कंट्रोल नसतो जेव्हा स्टुडिओ असतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. त्याच्यामुळे मग म्हणजे वाद होत होते आमच्यामध्ये. कधी कधी मला असं वाटायचं की हा म्हणतोय खरं पण हे अवघड आहे सगळं, कारण भीत्या वाटत राहतात. आपण न ट्रॅव्हल केलेले अनेक रस्ते असतात ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा चाललेले असतात, तिथे खरंच भीती वाटत होती खूप. पण तरी ठरवलं होतं की करून बघूया, काय फार तर फार चुकू ना, त्याच्या पलीकडे तर काहीच नाही होणार आहे. आणि मग आणि स्वप्नील होता आमच्याबरोबर, शर्मिष्ठा होती, आणि मग ते एक एक डिसिजन आम्ही एकत्रितपणे घेत गेलो आणि तिथपर्यंत पोहोचलो. आणि आता 1 तारखेला सज्ज आहे चित्रपट आपला. या चित्रपटाच्या बाबतीत आणखीन एक वेगळेपणा जाणवतो, असा म्हणजे शक्यतो अनाउन्समेंट होते चित्रपटाची कधीतरी,
आणि मग कधीतरी म्युझिक लॉन्च किंवा ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने मग माहिती कळते. तोपर्यंत आपल्याला काही माहिती नसतं काय चाललंय किंवा काय नाही. पण ह्या चित्रपटाची प्रत्येक गोष्ट सांगितली गेली. म्हणजे असंही नाही आहे की म्हणजे झिम्मा किंवा यांच्यात असं झालं की आधीचा हिट झाला होता म्हणून मग सिक्वलची घोषणा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण इथे तसं नव्हतं. तर हा प्रयोग जाणीवपूर्वक केला का आणि म्हणजे काय त्याच्या मागचे विचार काय होता? हो, अर्थातच. म्हणजे कल्पना इतक्या स्पष्ट होत्या सुरुवातीपासून. संहिता पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, संहिता पूर्ण झाली आणि एक मूलभूत चर्चा झाली आम्हा 6 मित्रांमध्ये की चला आता आपण निर्मिती करूया. तेव्हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली पहिल्यांदा. शूटिंगची तारीख ठरण्याच्या आधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवून पाहूया असा एक प्रयोग झाला. आणि त्यावर हुकूम त्या वेळापत्रकानुसारच गोष्टी घडल्या. आणि आमच्या असं लक्षात आलं की हे खरं तर सोपं आहे. ह्याचं उगीच आवडंबर आणि बाऊ केला जातो की अरे बापरे वितरण, अरे बापरे प्रमोशन. पण असं नाही आहे. कारण ह्या प्रवासामध्ये इतकी चांगली चांगली माणसं जोडली गेली आमच्या संघामध्ये की त्यांनी सगळं आमचं आयुष्य अजून सोपं करून ठेवलं. टप्प्याटप्प्याला महत्त्वाची माणसं, महत्त्वाचे निर्णय यथासांग पार पडत गेले. त्यामुळे आर्थिक ताणही कमी कमी होत गेला. अजूनही आहेच तो काय आता प्रदर्शनानंतरच काय निकाल लागेल तो लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टी नीट जाणीवपूर्वक केल्यामुळे, योजनाबद्ध पद्धतीने केल्यामुळे त्याचा तेवढा ताण आला नाही जेवढा एरवी येतो. आणि म्हणजे जे तुमच्यापर्यंत कम्युनिकेशन होतं आहे सातत्याने, त्याचं श्रेय स्वप्नील जोशीला आहे. कारण मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, कुठल्या दिवशी काय, ते कसं करायचं, गाणं कसं आणायचं, तर मार्केटिंगचा सगळं म्हणजे क्रेडिट स्वप्नील जोशीचं आहे. टीमवर्क सगळ्या, म्हणजे मधुगंध तितकीच इन्व्हॉल्व आहे जितकं मी इन्व्हॉल्व आहे. पण हा म्हणजे पहिल्यापासून काही विजन ठरले होते आणि त्या 6 लोकांनी डिस्कस केले आणि की बाबा हा रस्ता घेऊया. मग त्या 6 लोकांनी तो रस्ता लॉक केला. तो चूक बरोबर हे काळाने ठरवलं. पण आम्ही 6 लोकांनी ठरवलं की हा अशा पद्धतीने प्रमोट करूया, अशा पद्धतीने कम्युनिकेट करूया, अशा पद्धतीने जाऊया. मग सगळ्यांनी मग त्याच्यावर डिस्कशन झालं, परेशची सजेशन झाली. आणि निर्माता म्हणून मला असं वाटतं की आवर्जून परेशचे आभार मानले पाहिजे. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं तू मगाशी परेशला विचारलंस की 6 निर्मात्यांचा त्रास झाला का, तसा परेश, म्हणजे मी हे ॲक्टर म्हणून अनेकदा म्हटलं की परेश इज वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर्स इन द कंट्री राईट. हे माझं ॲक्टर म्हणून ठाम मत आहे. पण मी निर्माता म्हणून मधुगंधा, मी आमच्या सगळ्यांच्या वतीने हे ठामपणे सांगतोय स्टेटमेंट म्हणून की परेश इज वन ऑफ द मोस्ट प्रोड्युसर फ्रेंडली डिरेक्टर्स आय एव्हर वर्क. तो सतत, आणि तो निर्माता म्हणून नाही, तो माणूस म्हणून तसा आहे. तो सतत निर्मात्याचा विचार करतो सबकॉन्शियसली, विदाऊट टचिंग द प्रोडक्ट. कारण अनेक दिग्दर्शक हे करतात पण त्याच्यात ते अनावधानाने कदाचित, पण ते प्रोडक्टला हात लावतात. परेश प्रोडक्टला हात न लावता सातत्याने विचार करत राहतो की कोणाचे तरी पैसे लागत आहेत, कोणाचे तरी पैसे लागत आहेत. सो त्याला त्याचं भान आहे आणि तो कलाकृती तितकी सुंदर ठेवतो, पण तो ती कॉस्ट इफेक्टिव्ह करण्याचा सतत प्रयत्न करतो. तो हा अवेअरनेस असणं इज अ बिग प्लस फॉर द प्रोड्युसर्स. कारण तुम्ही दिग्दर्शकाला हे नाही सांगू शकत की इकडे 200चा क्राऊड आहे तर तू 50 लोकात कर. इट इज रॉंग. पण हे दिग्दर्शकांनी समजून घेणं की इकडे 200चा क्राऊड मला लागणार आहे का, तर मग मी इथे 200चा क्राऊड आणतो, पण मग तिथे मी 1 दिवस वाचवता येतो, हे त्याचा विचार करणं, हे त्याच्यात प्रोड्युसर जगतो. सो आय थिंक हे मधुगंधा, आम्ही सगळ्यांनी परेशचे कधी जाहीर आभार मानलेच नाही त्याबद्दल. पण हे परेश किंवा मधुगंधाने लिहिताना ज्या पद्धतीने फिल्म लिहिली आहे, म्हणजे तिच्यातली निर्मातीबद्दल आपण सगळे बोलतोय, पण तिच्यातली लेखिकेबद्दल ह्याचं जाहीर कौतुक व्हायला पाहिजे. कारण परत व्हेरी प्रोड्युसर फ्रेंडली फिल्म. म्हणजे लिहिताना कदाचित खूप टेक्निकल बोलतोय मी, पण सातत्याने हा विचार की ह्याच्यावर ही कॉस्ट लागणार आहे. मी जर एक सीन बस स्टॉपवर लिहिते तर तो सीन त्या ताकदीचा असला पाहिजे, कारण 1 दिवस बस स्टॉप बुक करायला लागणार, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार, त्याचा खर्च लागणार. सो देन आय बेटर राईट दॅट प्रोडक्ट वर्थ इट. किंवा नको मग एक काम कर, नाही मी हा सरळ रिराईट करते सीन. सो हे जे आम्हाला मिळत गेलं ना क्रिएटिव्हली, दॅट ऑल्सो मेड आवर जॉब व्हेरी व्हेरी इझी. आणि कम्युनिकेशनचं मला नेहमी असं वाटतं PR आणि मार्केटिंगचं की कॉन्टेंट असेल ना तर तो पोचवणं सोपं होतं. म्हणजे मधुगंध ते खूप चांगलं वाक्य आहे, ते मला खूप आवडतं की वाईट सिनेमा फक्त चांगलं मार्केटिंग करून पोचवता येत नाही आणि चांगला सिनेमा वाईट मार्केटिंगमुळेही पोचत नाही. तर
कॉन्टेंट चांगला आणि मग तो पोचवण्यातले प्रयत्न, हे जुळून येणं हे आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट. यालाच जोडून एक प्रश्न असा विचारावा वाटतं की नेहमी कलाकार जेव्हा असतो आणि त्याचा चित्रपट येतो, मग तो चालतो किंवा नाही चालत, त्याच्यानंतर मग एक कलाकार म्हणून त्याची गणितं किंवा त्याची कारणं तो लक्षात घेतो आणि तो त्याच्यावरती चर्चा करतो. शो नाही मिळत किंवा महाराष्ट्रात शो पोहोचत नाहीत, सिनेमागृह कमी आहेत किंवा वितरणात कमी पडलो किंवा कधी कधी कारणच लक्षात येत नाही. म्हणजे मोठे मोठे कलाकार असून सुद्धा चित्रपटाला गर्दी होतच नाही आणि तो गेल्यावर चौकशा सुरू होतात, असाही अनुभव असतो कलाकारांचा. तर आता निर्माता म्हणून या गोष्टी काय जाणवतात, यातल्या अडचणी किंवा आव्हानं नेमकी काय जाणवतात? निर्माता म्हणून मला जेन्युइनली असं वाटतं की मी नेहमीच एक प्रोड्युसर फ्रेंडली ऍक्टर आहे, हे मी अत्यंत ठामपणे म्हणू शकतो की त्यामुळे मी नेहमीच ऍक्टिंग करताना पण निर्मात्याचा विचार करायचो किंवा करतो. कारण निर्माता जगला तर सगळे जगतात, कारण आपण सगळी सोंग आणू शकतो, पैशाचं सोंग आणू शकत नाही. त्यामुळे निर्माता जगत राहणं ही प्रमुख हे. हॅव्हिंग सेड दॅट, सिनेमा हे रायटर डिरेक्टरचं मीडियम आहे. द मीडियम डज नॉट बिलॉंग टू द ॲक्टर्स. ॲक्टर्स आर डिव्हायसेस टू रीच द प्रोडक्ट. पण हे मीडियम हे रायटर डिरेक्टरचं ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे. सो हे रायटर डिरेक्टरचं मीडियम आहे. सो निर्मिती करताना आता आम्हाला वाटतंय, असं नाही म्हणतो की आम्ही सगळं बरोबर करतोय, पण आम्हाला जे वाटतंय ते तिथल्या तिथे रेक्टिफाय करता येते, कारण आम्हाला कोणाला विचारायला जायचं नाही. आम्ही 2 लोक 4 लोक फोनवर बोलतो, परेशशी कन्सल्ट करतो आणि कोर्स करेक्शन करत राहतो. आम्ही काही सर्वज्ञानी नाही होत. त्यामुळे आता काही असे काही 2+2 4 नाही आहे. आम्ही चाचपडतोय, आम्हीही शोधतोय, पण त्या शोधण्यातली गंमत आम्हाला घेता येते, त्या शोधण्यातला आनंद आम्हाला मिळतो की असं करून बघूया, अरे नाही हे नाही वर्क होतं यार, आईला हेच करायला पाहिजे होतं, मग आता काय करता येईल. सो वी आर फाइंडिंग आवर वेज, बट वी आर हॅपी डुईंग दॅट. यामध्ये प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत बऱ्याचदा असंही होतं की प्रेक्षकच येत नाही, हा एक मुख्य तक्रार असायची. आताचं जे काही यश मिळालेलं आतापर्यंत जे मागचे चित्रपट आहेत ते पाहता प्रेक्षक येतच नाही, असं सरसकट विधान नाही करता येत. मग त्यावेळेला तुमचा काय विचार होतो की नेमकं कुठे? मला जेन्युइनली असं वाटतं की प्रेक्षकांचं प्रेम आहेच कलाकृतींवर, निश्चित आहे. चांगल्या कलाकृतीच्या मागे ते निश्चितपणे उभे राहतातच. फक्त त्याच्यातला ना थोडासा हट्ट वाढवला पाहिजे. मराठी चित्रपटगृहात जाऊन बघण्याचा जो हट्ट पाहिजे ना, तो थोडा वाढला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण तो हट्ट जर अजून लोकांनी केला ना, म्हणजे साऊथला जर तुम्ही गेलात, आपण अनेकदा कंपॅरिझनची उदाहरणं विचारतात प्रेस आम्हाला की आपण साऊथसारखे सिनेमे कधी बनवणार. तर मी नेहमी असं उत्तर देतो गमतीत की साऊथसारखा प्रेक्षक वर्ग तयार झाला की लगेच बनवू. कारण ते जे हट्ट करतात ना मराठी सिनेमा बघायला, तो हट्ट थोडा अजून वाढवता येईल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मधुगंधा मॅम, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मुक्ता बर्वे यांनी तुमची मैत्री खूप जुनी आहे आणि हा तुमच्या दोघींचा पहिलाच चित्रपट आहे. तर एवढ्या वर्षांच्या कालावधीत कधी एकत्र चित्रपट बनवला का नाही आणि अनुभव कसा होता? आम्हाला खरंच नाही माहिती की आम्ही एकत्र काम का नाही केलं. म्हणजे आम्ही कुठल्याच कॅपॅसिटीमध्ये काम नाही केलं. म्हणजे ऍक्टर म्हणून केलं नाही, रायटर ऍक्टर म्हणून केलं नाही, प्रोड्युसर ऍक्टर म्हणून केलं नाही. पण ते समजा योग नाही जुळून आला, म्हणजे जमलंच नाही की, किंवा कुठल्याही सिनेमामध्ये मला असं वाटलं नाही की हा रोल साठी मुक्ताचा विचार करावा. पण नाच गं घुमा लिहिल्यानंतर मला असं वाटलं की इथे मुक्ता, म्हणजे आमचं ठरलं की ह्या रोलसाठी आपण मुक्ता बर्वेला विचारूया. तेव्हा फोन झाला माझा आणि तिचा, आणि ती लगेच हो म्हणाली. त्यामुळे एक नाटक आम्ही केलं होतं कॉलेजमध्ये, कट्टू. आत्ता आम्ही नाच गं घुमा करतो आणि त्याच्यामध्ये मी हॅमलेट केलं होतं आम्ही, आणि त्याच्यामध्ये ती ओफिलिया होती आणि मी गर्ट्रूड होते. म्हणजे इन अ वे मी तिची सासू होते, न झालेली. आणि त्याच्यानंतर आत्ता करतोय आम्ही. आत्ताही आम्ही स्क्रीन स्पेस पण शेअर केली. मी छोट्याशा तिच्या मैत्रिणीच्या रोलमध्ये पण आहे. तर अनुभव म्हणशील तर जेव्हा मी आणि स्वप्नील तिला भेटायला गेलो, तिच्याशी व्यवहार बोलायला गेलो, ती म्हणाली मला एकही पैसा देऊ नको, मध्ये एकही पैसा देऊ नको, तो पैसा तुम्ही प्रोडक्टवर खर्च करा, तुम्ही पहिल्यांदा करता, तुम्ही पैसे टाकून करताय, तर माझी अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे सहकार्य मला करायचं आहे तुम्हाला. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ हर. अर्थातच आम्ही काही ते ऐकलं नाही, तिला तिची जी योग्य मानधन आहे ते दिलेलं आहे. पण हे जेस्चर मला खूप आवडलं. हे उभं राहण्याचं आपल्या मैत्रिणीच्या पाठीशी, नव्याने काही करू पाहणाऱ्या लोकांच्या पाठीशी, हे तिचं खूप जेस्चर चांगलं आहे. सुकन्याताई आणि मी पण गेल्या 10-11 वर्षापासून मैत्रिणी आहोत. सुकन्याताई आणि मी पण तसं काम केलंच नव्हतं, आम्ही को ऍक्टर म्हणूनच काम केलं होतं. पण आणि मला सुकन्याताई म्हणजे आवडती ऍक्टर आहे.
आणि म्हणजे दुसरा योगायोग असा आहे की मी आणि सुकन्याताई पण आम्ही प्रोड्युसर आणि रायटर आणि ऍक्टर म्हणून आम्ही काम करतोय एकत्र. तर तिला जेव्हा विचारलं तर ती म्हणाली तुम्ही म्हणाल ते मला काही प्रॉब्लेम नाही. तर तिच्या बाजूनी पण हे जे असं सगळे ना, इव्हन नमा आमच्या बरोबर वाळवीला होती आणि वाळवीमध्ये एक छोटंसं, ती येतात गमतीने म्हणते की ती तिची ऑडिशन होती. 2 सीनसाठीच ती होती आमच्या बरोबर आणि तिने जो काय वाजवला होता तो रोल 2 सीनचा. आणि ती आमची लाडकी ऍक्टर आहेच आहे, पण ती इतकी सहकार्य करते. तिचं कधी कटकट नाही. मला बसायला व्हॅनिटी द्या, मला AC पाहिजे, मला अमुक पाहिजे, काही नाही. जसं असेल तिथे बसते, जसं असेल तसं मेकअप करते, पटकन तयार होते. तर ह्या सगळ्या ऍक्टर लोकांच्या सहकार्याशिवाय तुम्ही जे पेपरवर प्लॅनिंग केलंय ते ऍक्च्युली एक्झिक्यूट होणं पॉसिबलच नसतं. त्यामुळे मी प्रोड्युसर म्हणून ना अत्यंत कृतज्ञ आहे सगळ्यांची. म्हणजे मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे, राया अभ्यंकर, आशा ज्ञाते, सारंग साठे, हे सगळ्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं आणि इतकं ते आपलेपणाने आलेले आहेत ना, तर त्याचं मोल नाही पैशात होऊ शकत. तर ते माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे आणि तो अनुभव मी जिवंत असेपर्यंत माझ्याबरोबर राहील की हे माणसं माझ्याबरोबर उभी राहील. स्टारकास्ट कशी सुचली आणि मायराचा हा पहिलाच चित्रपट, तर तिच्याबद्दल काय सांगाल? स्टारकास्ट बद्दल मला वाटतं परेशने उत्तर द्यावं त्याचं. नाही, पण ह्याच्याविषयी आपण मगाशी बोललोच होतो की जे आम्हाला वाटलं की या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, तर ते कलाकार आम्हाला पहिल्या फटक्यातच मिळाले. आणि मग तालमी सुरू झाल्या वगैरे, आणि मग जसं आपण नाटक बसवतो तसं आम्ही हा चित्रपट बसवला असं मी म्हणू शकतो, तालमी बिलमी करून. आता ह्या पलीकडे मी काय सांगू तुम्हाला, सांगा बरं. या पलीकडे बघा, या पलीकडे बघा, एक शेला बघा. बायकांमध्ये एक सारंगसाठी कसं काय? माझा कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे की नको? ते मालकीण मोलकरीण मेड बीड ते ह्याच्यामध्ये आम्ही पिचले जातो, त्याचं काय आहे? ते कोणाच्या तोंडून मी किती खुश झाले, किती मना झाले. म्हणजे मगाशी मधुगंधाताई केली की नवरा एक वेळ घरी 15 दिवस नसला तरी चालतो, पण मोलकरीण हवी किंवा मदतनीस हवी, तर त्या नवऱ्याचं पण एक काहीतरी 15 दिवस जो नसलेला चालतो त्याचे काहीतरी म्हणणं असेलच ना. तर त्याचं जे म्हणणं आहे त्या चित्रपटात सारंग साठे मार्फत सरांनी मांडलेलं आहे. तर तुम्ही घाबरू नका, मी मोर्चे काढलेले आहेत आणि आपला अंतर्भाव त्याच्यामध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे बाई पण माझी देवामध्ये ती साधनाची भूमिका ही लोकांनी खूप एन्जॉय केली. म्हणजे तुमचा जो काही अवतार होता किंवा तुमची काही ऍडिशन्स होती त्याच्यामध्ये ती खूप एन्जॉय केली. तर अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा आता कंटिन्युअसली येत आहेत आणि अशा प्रकारचे चित्रपट सुद्धा की जे खरंच म्हणजे घरातल्या बाईला चित्रपटगृहापर्यंत आणतील असे विषय आहेत. तर तुमचा एक कलाकार म्हणून अनुभव कसा आहे? खूपच छान आहे. आणि मी कुणालाही कुठल्याही कलाकाराला परेश आणि मधुगंधाबरोबर काम करायला आवडेल. आणि मी पण आता माझी ऑडिशन दिलेली आहे. तिच्या पावलावर पाऊल टाकून माझ्या आशा आता काय प्रफुल्लित झालेल्या आहेत असं म्हणू की नाही, हे चुकीचं आहे. मागच्या दोन्ही चित्रपटाच्या वेळेला योग जुळून आला नव्हता, आम्ही विचारलं होतं आणि ती नव्हती. तेव्हा ऑडिशन आम्ही दिलेली आहे, निर्माता लेखक दिग्दर्शक, आणि आता ती पास करून आमच्याकडे ती विसरते. ते नाही 2 वेळा तिने भूल दिलेली आहे मला. 2 वेळा मी फोन केला होता की सुकन्याताई काम करशील का, पण दैनंदिन चिवची चौकापासून चिवची चौकाला सुद्धा मी विचारलं होतं तिला की करशील का. त्यावेळी तिचा काहीतरी प्रॉब्लेम होता, नंतर पण मी दैनंदिन मालिका चालू असल्यामुळे करू शकले नाही. आणि एकदा तू अमेरिकेत होतीस त्यामुळे तू करू शकली. यावेळेला ठरवून मी काही घेतलेलं नाहीये आणि अजून पुढे घेतलेलं नाहीये. तर खूपच छान वाटतं. पण आणि अशा दिग्दर्शकांबरोबर आणि अशा निर्मात्यांबरोबर काम करताना मजा येते की भले ठीक आहे की आम्ही हे सांगितलं सगळ्यांनी की नाही तुम्ही जे द्याल ते, पण समोरच्या निर्मात्याला सुद्धा तो प्रामाणिकपणा पाहिजे. नाहीतर काय आहे की प्रत्येक वेळेला आता या सगळ्यांमध्ये वयाने म्हणण्यापेक्षा कामाने म्हणेन की मी मोठी आहे, त्यावेळी प्रत्येक वेळेला शर्मिष्ठा, मधुगंधा, तिथे ना आपण रिअल लोकेशनवर काम करतोय. एकच आपल्याला मोठी बेडरूम दिले, तुला चालेल ना बघ, नाही तर तुझ्यासाठी व्हॅनिटी आणतो, हे म्हणणं हे सगळं खूप आहे. कारण माझ्या एकटीसाठी व्हॅनिटी आणणं किंवा कुठे दुसरीकडे असलं तरी सुद्धा आता हे प्रमोशनला जातोय तिथे सुद्धा चालेल ना तुला, थोडंसं आपल्याला लांब जायचंय, इतक्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन करायचं, तुला पाय नाही दुखणार, तुझा प्रॉब्लेम नाही. हे स्वप्नील काय
शर्मिष्ठा काय, मधुगंधा, हे प्रत्येकजण सतत मला विचारत असतं की ही अशी काळजी घेणं कलाकारांची हे सुद्धा आता फार दुर्मिळ झालंय. नाहीतर हे तुमचं काम आहे, करायलाच पाहिजे. आता स्वप्नील सुद्धा स्वतः एक ऍक्टर आहे, पण आज निर्मात्याच्या भूमिका असल्यामुळे सगळीकडे प्रमोशनला तो येतोय, प्रत्येक ठिकाणी येतोय. भले त्याचा सिनेमा त्याला विकायचा तरी सुद्धा माझी माणसं पाठवली आहेत, कलाकार आहेत, दिग्दर्शक ते करतील हा ऍटिट्यूड नसून मग जेव्हा असे लोक जेव्हा प्रामाणिकपणे आपल्या सिनेमासाठी काहीतरी करतात तेव्हा आमचा तर फार खारीचा वाटा आहे आणि ते आपण करायला पाहिजे. कारण प्रत्येक कोणी चित्रपट, आता ना मी जरा वाईट चित्रपट बनवतो असं कोणी बनवत नाही ना, तेव्हा प्रत्येक जण मदत करत असतो, आपल्याला आपला एक हिस्सा होत असतो त्याचं. आणि जेव्हा असे चित्रपट बनतात, जेव्हा अशा कथानकांचे चित्रपट येतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये आपला एक छोटासा वाटा असला तरी आपल्याला खूप समाधान देऊन जातं. लांबीपेक्षा त्याच्यामध्ये काय आहे किंवा अशा दिग्दर्शकाबरोबर काम करणं हे बुद्धीला चालना देणार असतं. किंवा दैनंदिन मालिकांमध्ये काम करून एका विशिष्ट प्रकारच्या पठडीतला आम्ही अभिनय करायला लागतो आणि मग तो लुक असाच पाहिजे, मग तो लुक होल्ड करा, कारण झूम इन व्हायचंय, हे करायचंय, हे ठराविक असतं की इतकेच हे चालायचं. किंवा मोबाईल असताना सुद्धा एकाच ठिकाणी उभं राहून बोलायचं, हे काही गोष्टी अशा आहेत. तर अशा दिग्दर्शकांकडे काम करताना आपण ते सगळं ब्रेन वॉश होतो आपला, मग ती मजा येते काम करताना. किंवा थिएटर रंगभूमी हा पाया असल्यामुळे वाचन करणं, मग त्याच्यावरती चर्चा करणं, मग त्याचा सराव करणं, तालीम करणं आणि मग त्या भूमिकेसाठी तुम्हाला अजून काय वाटतंय आजूबाजूला असावं, किंवा तुमचे कपडे कसे असावे, मग तुमचा मेकअप कसा असावा, तुमची हेअरस्टाईल कशी असावी, ह्याचा मोकळेपणा असणं दिग्दर्शकांनी कलाकाराला देणं हे खूप महत्वाचं असतं. की कलाकाराचं काही म्हणणं असतं की ना मला असं वाटतं की माझ्या हातामध्ये सतत काहीतरी असावं, मी काहीतरी खातेय किंवा काहीतरी मला झाडूच असावा, मोबाईल माझ्याकडे रिमोटच असावा. हे कलाकाराचं पण असतं ना, इतक्या वर्ष काम करून आलेलं, पण त्याची मुभा देणं हे दिग्दर्शकाकडे असतं आणि ते इथे मिळतं. किंवा त्या भूमिकेचा वेगळ्या पद्धतीने विचार करणं झालं किंवा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो आपल्याला. तर त्यामुळे भूमिका ती आईचीच भूमिका आहे, पण त्याच्यामध्ये मग मी काय वेगळं करू शकते तर ते इथे मिळते. किंवा आवाज बदलू का, आवाज बदलू शकते पण तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे, मग असे सीन आहे, मग अशी चालू का, चालू शकतेस पण ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. मग त्याच्यातलं चांगलं वाईट हे पण दिग्दर्शकांनी सांगावं लागतं, ते इथे प्रत्येक वेळेला मिळते. त्यामुळे करताना मजा आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधुगंधाचं लेखन, की मराठी भाषा इतकी छान आहे आणि प्रमाण भाषा असावी असं माझं नेहमी म्हणणं असतं की शक्यतो आपण जास्तीत जास्त मराठी बोलावं आणि पर्यायी शब्द तर आपणच शोधून काढावेत. तसं तिच्या लेखनामध्ये असतं. काम करताना खूप मजा येते, त्या भाषेची मजा येते. आणि म्हणून कारण ती लिहिताना मी नेहमी बघितलेलं आहे, आम्ही जे एकत्र काम करत होतो तेव्हा बघायचं मी ती कशी लिहिते, एक 26 एपिसोड बसल्या बैठकीला ती लिहिते, ती कशी लिहिते आणि कसा विचार चालू असतो तिचा. त्याच्यामुळे मला तिच्या लेखनात तिच्या शब्दांशी मला खेळायचं होतं, जशी ती खेळते. तर ती गंमत मला या चित्रपटात काम करताना मिळाली. आणि मुक्ताबरोबर काम करणं, सारंग बरोबर मी पहिल्यांदा काम करत होते, सुप्रिया आणि मी एकत्र पहिल्यांदा काम करत होतो, त्याच्यामुळे ती एक मजा होती. आणि ती मजा सेटवरती सगळ्यांबरोबर मिळाली, अगदी मायरा बरोबर सुद्धा मिळाली. आणि मी सतत विद्यार्थी दशेमध्ये असते, त्यामुळे मला प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळालं या त्याच्यामध्ये सुद्धा. की मायरा एवढी छोटीशी आहे पण खूप प्रोफेशनल आहे, आगाऊ नाहीये पण खूप प्रोफेशनल आहे. कधीही तिने कंटाळा केला नाही, कधी झोप आली तरी ती झोपलेली नाही. आणि काम असं फार कमी वेळ झालं खरं तर, की तिच्या दिनचर्येप्रमाणे त्यांनी खरं तर तिचं काम ठेवलेलं होतं. त्यामुळे तिने कधी कंटाळा केला नाही किंवा ती पण मजा घेत होती प्रत्येक गोष्टीची. तर ते सेटवरती वातावरण पण हसलं राहणं, हसतं खेळतं राहणं. आणि मग कधी कधी ओरडाही बसायचा, ते दंगामस्तीमध्ये आम्ही वाहून जायचो आणि मग गुरुजींचा आम्हाला ओरडा बसायचा. कधी मला तर आठवत नाही. दंगामस्ती करून झाली असेल तर आपण आता ज्या कामासाठी आलो ते करूया का, पण अशा पद्धतीनं हसतं खेळतं असेल की मजा येते काम करताना. त्यामुळे मग ते प्रत्येक भूमिका मग माझी वेगळी होती. मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे एवढंच मी म्हणतो. याआधी चित्रपटांचं प्रमोशन हा भाग नसायचा, आता ते खूप वाढलंय. हो. हे थकवणार आहे की
नाही मजा येते, उलट छान वाटतं. ही प्रक्रिया माझ्यासाठी तर खूपच नवीन आहे. बाईपणपासून ती सुरुवात झाली, पण ते किती गरजेचं आहे हे सुद्धा माझ्या लक्षात आलं की ह्याच्या अगोदर म्हणजे बाईपण आणि नाच गं घुमाच्या मध्ये माझा एक चित्रपट येऊन गेला. हा किती जणांना कळला, हा किती जणांना समजला, कारण त्यांनी पूर्वीसारखं प्रमोशन केलं. तर तसं आता हे गरजेचं आहे, हे प्रमोशन ह्या पद्धतीचं करणं खूप गरजेचं आहे, हे प्रकर्षाने जाणवलं. आणि उलट मला ह्याच्यामध्ये आनंद मिळतो, कारण तुमचा आमचा संबंध हा अशाच वेळी येतो. नाहीतर काय लिहिलंय, काय परीक्षण लिहितात, असं कसं, हे नुसतं बोलतो, पण त्याच्या मागे किती कष्ट आहे हे जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तेव्हा कळतं. आणि प्रमोशन गरजेचं आहे, कारण आजकाल सोशल मीडियावरतीच तुम्ही जास्त असता किंवा पटकन त्या लोकांना नजरेत येतं. किंवा आता पहिलं गाणं जेव्हा आलं ते प्रत्येकाच्या मनात उंची घालताय, प्रत्येक जण म्हणतंय, स्वयंपाक करताना, केर काढताना, कामाला जाताना, ट्रेनमध्ये, बसमध्ये रील्स किती बनताय. किंवा पूर्वी आपण बघत होतो की कपडे ट्रेंडिंग व्हायचे, तसे बाईपणपासून ती सुरुवात झाली असेल. पण ह्या इथे फक्त लिडिंगचे नाही, म्हणजे फक्त आमचे कपडे नाही, परकर पोरखा नाही, तर मुक्ताचे आणि नम्रताचे त्या गाण्यामध्ये जे कपडे आहेत ते कपडे घालून आज जर्मनीवरून आम्हाला रील येतं, जपानमधून आम्हाला रील करून येतं. तर हे जे ट्रेंडिंग आहे ना मराठी चित्रपटाचे वेशभूषा, हे पण किती महत्वाचं आहे. किंवा त्या प्रकारचा मेकअप, किंवा काही रीलमध्ये तुम्ही बघाल त्या दोघे जणी असतात ते स्वतःला मुक्ता आणि की नम्रता असे समजून नाचत असतात. हे आपल्याला कळतं की आपले कलाकार त्यांना त्यांचे वाटतात आणि तसं राहावं आपण. हे खूप आता सुरू झालंय. नाहीतर पूर्वी साधना कट आपण करायचो, मग वैदा रेहमानसारखी मी पण केलंय. वैदा रेहमान खूप लाडकी आहे, मग वैदा रेहमानसारखे असे आपण इकडनं असे करायचं. मग ते गेल्यानंतर स्मिता पाटील आली, मग तिच्यासारखं मध्ये भांग पाडून मोठं कुंकू लावून आंबाडा घालून साडी नेसून जायचं. हा त्यावेळेचा ट्रेंड होता, पण मधल्या काळात काहीच झालं नाही. मैंने प्यार किया जे आता आले होते कपडे, हो मैंने प्यार किया, मैंने प्यार किया, पण आता तो पुन्हा सुरू झालाय. आणि खरंच खूप छान वाटतं बघायला की तेवढा आपला चित्रपट हा प्रेक्षकांपर्यंत पोचतोय. आणि त्यामुळे ते नक्कीच थिएटरमध्ये येतील. आणि ती लहान मुलं सुद्धा, म्हणजे परवा तरी 3.5 महिन्याच्या मुलीचा आपल्याला एक रील आलाय, तिची आई तिच्या हात घेऊन नाचवते वगैरे. पण ही गंमत आहे त्याच्यामधली आणि मला ते खूप आवडतं. प्रमोशनला जाणं खूप आवडतंय मला, खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांचे चित्रपटाच्या व्यवसायाबद्दल असलेले विचार ऐकायला मिळतात, जे खूप कमी आहे. तर नम्रताचे सुद्धा विचार ऐकायला मला आवडतात. तर ह्या सगळ्यांचे विचार आणि त्या दृष्टीने आपला दृष्टिकोन चित्रपटाकडे बघण्याचा खूप बदलतो. जसे मी नेहमी म्हणते, रंगभूमीवर मी काम करत होते, पण संजय जेव्हा माझा जोडीदार झाला तेव्हा रंगभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलला. तसं चित्रपटाकडे बघण्याचा, त्या एकंदरीत प्रोसेसकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलला. की किती कष्ट असतात प्रत्येक गोष्टीसाठी, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतं आणि ते ऐकण्यासाठी पण मला खूप आवडतं. आणि यांचा सहवास मला आवडतो सगळ्यांचा, ते महत्वाचं आहे. आणि नाही प्लीज. आणि ती प्रमोशन्स ना मला खाऊ घेऊन येतं ती कुठे तिचं एक हो शूटिंगच्या वेळेस पण चालूच असतं सुकूचा बटवा. गेल्या वर्षी तुम्ही आत्म पॅम्पलेटवळी लोकसत्तात एक लेख लिहिला होता. त्यात उल्लेख होता बायोपिक आणि बाईपिक याचा. तुमचे चित्रपट नेहमी ट्रेंड्सला धरून नसतात, वेगळं काहीतरी आणतात. तर हे बायोपिक तर एक वेगळं आहे आणि बायोपिक आता एक जसं आत्ता चर्चा झाली, तर ट्रेंड्समध्ये राहण्याचं एक दडपण आहे, किंवा हा पिक्चर त्या लाटेपासून वेगळा असणार आहे किंवा तो ठेवावा, किंवा त्या ट्रेंड्समधलाच असणार आहे, किंवा ही एक जी आता गेले काही वर्षात चित्रपट येत आहेत त्या धाटणीचे, त्यातलं आपणही करावं असं वाटतं, की चॅलेंज कसं होतं किंवा तुम्ही याकडे कसं बघताय? या सगळ्याचा विचार न करता केलेला हा चित्रपट आहे. तो आपोआप कधी कधी काय होतं, एखादा चित्रपट खूप गाजला ना की उगीच ती एक लाट आल्यासारखं वाटतं, किंवा त्या प्रकारची विश्लेषणं आणि तसे उल्लेख वाढायला लागतात. पण असं काही नाही आहे. हा विषय इतका घराघरातला आहे की तो आजपर्यंत कसा काय मांडला गेला नाही असंच जेव्हा सुचलं तेव्हा आम्हाला वाटलं गेलं
की आपण कथानक शोधत समाजभर भटकत असतो, साहित्य ढुंढळत असतो, इकडे भेट दे तिकडे त्याला भेट, हे सगळं करत असतो, कल्पना लढवत असतो. पण अगदी काखेत कळसान गावाला वळसा अशी परिस्थिती ह्या विषयाच्या संदर्भात झाली. आणि तो योगायोगाने आता ह्या काय म्हणतो आपण त्याला स्त्री केंद्रित वगैरे स्त्री प्रधान वगैरे चित्रपटापैकी एक आहे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्या वर्गाचं खूप स्ट्रॉंग प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये आहे. तो सगळ्या कुटुंबाचा चित्रपट आहे. म्हणजे स्त्री प्रधान चित्रपट म्हणण्यापेक्षा आपण त्याला कौटुंबिक नाव देऊयात की हा कौटुंबिक सिनेमा आहे. म्हणजे बाई पण हा सुद्धा कौटुंबिक सिनेमा होता. म्हणजे आपण उगाच त्याला कॅटेगराईज करतो की महिला प्रधान सिनेमे आणि असं, तर त्यापेक्षा आपण त्याला कौटुंबिक सिनेमा. आता प्रेक्षकांची टेस्ट काय आहे तेच म्हणायचं की हा पुरुषांसाठीच बनवलेला सिनेमा. प्रेक्षकांची टेस्ट काय आहे, कारण ऍट द एंड ऑफ द डे सिनेमा गृहात जाऊन प्रेक्षक हा सिनेमा बघणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना काय आवडतंय त्याचाही विचार यामध्ये केला जातो. आणि आपण ह्याला कुठल्याही एक कॅटेगरी नको देऊया, ह्याला आपण कौटुंबिक सिनेमा म्हणूया. आणि प्रेक्षक जेव्हा ते रिलेट करतात, त्यांना जेव्हा ते घरातलं वाटतं तेव्हा ते डोक्यावर उचलून धरतात असं वाटतं. त्यामुळे हा सिनेमा सुद्धा प्रेक्षक पुरुषांपासून लहान मुलांपासून ते थेट सगळ्या बायकांपर्यंत सगळे डोक्यावर उचलून धरणार आहे. मला तर वाटतं म्हणजे मुळात चित्रपट कसा झालेला आहे ना त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. केवळ 4 चित्रपटांसारखा 5वा चित्रपट आहे म्हणून तो चालेल असं नाही, किंवा एकदम वेगळा आहे हे काहीतरी भलतंच करून बसलेत हे आता कसा चालणार आणि तो चालेल कदाचित. म्हणजे त्याचा काही ठोकताळा आपल्याला बांधता येणार नाही, त्या यशाचा काही फॉर्म्युला नाही. हे एकदा मान्य केल्यानंतर मग तो लाटेतला असेल किंवा नसेल, मुळात तो स्वतंत्र चित्रपट म्हणून कसा बनलेला आहे ह्याचं विश्लेषण सगळ्यात गरजेचं असतं. बाकी हे सजावट आहे. म्हणजे तो कशात गणवायचा, त्याला काय म्हणायचं, त्याला शीर्षक काय द्यायचं, त्या गोष्टी गौण आहेत. यावेळेस मांडणीत काही पुन्हा एकदा फरक आहे का? अर्थातच मांडणीनं तो विषय किंवा ती संहिताच मागणी करते त्या मांडणीची बऱ्याच वेळेला, आणि तसं असायला पाहिजे असं मला वाटतं. की आता वाळवीची जी म्हणजे ज्याला तो शब्द आपण वापरतो ट्रीटमेंट, ही वेगळीच असणं अपेक्षित आहे. ती कौटुंबिक चित्रपटासारखी असून कसं चालेल? त्याला एक काहीतरी शैली तुम्हाला देणं आवश्यक आहे, त्याच्या पार्श्वसंगीताचा वेगळा विचार करणं आवश्यक आहे, त्याच्या रंगसंगतीचा वेगळा विचार होणं आवश्यक आहे, कारण ती कथा आणि ती संहिताच त्या प्रकारची आहे. आत्मपॅम्पलेट परत अत्यंत वेगळा मार्ग वर जायचा प्रयत्न करणारा चित्रपट आहे. जमला न जमला हा प्रश्न तुमच्यावर असतो नेहमीच, त्याच्याशी लेखक दिग्दर्शक काही करू शकत नाही. पण त्या विषयाची आशयाची त्या संहितेची मागणीच असते त्या विशिष्ट शैलीला जाण्याची. ते ओळखता आलं पाहिजे दिग्दर्शकाला. आणि तशीच ह्या संहितेची ह्या विषयाची मागणी एका विशिष्ट प्रकारची होती, एका विशिष्ट शैलीची होती, आणि ती अंगीकारण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेला केलेला आहे. मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी जशा मधुगंधा मॅम म्हणाल्या की त्यांचं आणि त्यांच्या घरात ज्या काम करतात त्यांचं नातं खूप सुंदर आहे, तसं तुमच्या सगळ्यांच्या घरी कोणी हेल्पर आहे का, आणि त्यांचं तुमच्याशी नातं कसं आहे? म्हणजे ह्या व्यतिरिक्त हेल्पर त्याच्याशिवाय आली की पानं चालू शकत नाही आपलं. आहेत ना. माझ्या घरात माझी जी हेल्पर आहे, जी मदतनीस आहे, कोमल नाव आहे तिचं, आणि गेले 3 वर्ष ती माझ्याकडे आहे. मध्ये एक काळ होता जेव्हा तिला दिवस गेले आणि तिने मला असं सांगितलं की मी आता नाही येऊ शकत, आणि मी तिला कामावर बोलावणं मला काही फार हे नाही झालं. तर मी म्हटलं ठीक आहे, पण जेव्हा कधी तू पुन्हा तुला असं वाटेल की आता आपण कामावर जायला हवं, रुजू व्हायला हवं, तर पहिला फोन म्हटलं तू मला करायचा. कारण मध्ये तिच्यानंतर काही रिप्लेसमेंट आल्या तिच्या, पण मला काही त्यांचा परफॉर्मन्स भावला नाही. तिच्या एवढा थेट परफॉर्म त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे मग मी म्हटलं की नाही, मला तूच पाहिजेस, तुला जमलं तर प्लीज परत ये. आणि ती बिचारी बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर ती पुन्हा एकदा कामावर आली आणि आता छान चालू आहे सगळं. माझ्याकडे एक वेळ माझी कामवाली दुसरी नाही तिथे चालेल, पण माझ्याकडे ड्रायव्हर आलेला मला ड्रायव्हर न आलेला मला चालू शकत नाही, अशी माझी पंचायत होते. कारण गेली 25 वर्ष तो आता माझ्या बरोबर आहे. पण मला वाटतं तो ड्रायव्हर नाही, तो तर मदतनीसच आहे. तेच सांगते मी, मदतनीसच आहे माझा. आणि म्हणजे आज सुद्धा मला त्याने काहीतरी चुकी, या 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच झालं की त्याने चुकीचं ऐकलं.
आणि त्याच्यामुळे त्याला एक 10 मिनिटं उशीर झाला, त्याच्यामुळे माझ्या जीवाची घालून की इथे मला वेळेवर पोचायचं आहे, तर त्यामुळे तो नाही आला तर माझं सगळंच कोलमडतं. आणि तो गावाला गेला की मी सुट्टीच घेते शूटिंगला जवळजवळ, कारण मुंबईत राहून सुद्धा माझा आणि ट्रेनचा काहीही संबंध नाहीये. मला काही ते जमत नाही. आता तर मला भीतीच वाटते, पण तरी सुद्धा कारण शूटिंग सतत असतं. घरातून 8:45ला निघाल्यावरती रात्री 11 वाजेपर्यंत तो माझ्या बरोबर असतो. आणि तिकडे जे काय संध्याकाळचं माझं खाणं पिणं ते सगळं तो करतो. आता त्याने शिकून घेतलंय माझ्याकडनं सगळं, त्यामुळे पूर्णतः मी त्याच्यावरती अवलंबून असते. त्यामुळे तो माझा खरा मदतनीस आहे असं मी म्हणेन. की एका इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणाल होतात की पूर्ण सिनेमा बनवताना पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे नवरा बायको म्हणून तुमचे भांडण होत नाही, पण प्रोसेसमध्ये बरंच म्हणजे कमी होतात, पण प्रोसेसमध्ये त्या प्रोसेसमध्ये लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून बरेच भांडणं होतात आणि तुम्ही सांगतात की यापुढे मी आता तुझ्या बरोबर सिनेमा करणार, तर तसं ह्यावेळी झालं होतं का, असा प्रश्न मला विचारला. आता हा बास, आता हा शेवटचा सिनेमा तुझ्याबरोबर नाही. आमच्यामध्ये आमचं लग्न झालं 2011ला. 13 वर्षामध्ये आमच्यात 2 वगैरे भांडण झाले असेल. 2 वगैरे आणि नवरा बायको म्हणा तरी सुद्धा 2 वगैरे आणि काहीच नाही. आणि जेव्हा चित्रपट सुरू होतो म्हणजे आम्ही सहलेखक म्हणून अग्री करतो की आता हे आहेत, तर आमची दर 2 मिनिटाला 2 भांडण होतं. इतकं प्रमाण वाढतं आमचं. आणि मग त्या एंडला आम्ही असं ठरवतो की बास, आपलं काय जुळत नाहीये, आपण आता हा शेवटचा सिनेमा, ह्याच्या पुढे आपण सिनेमे एकत्र करायचे नाहीत. सहलेखक म्हणून नाही, निर्माता दिग्दर्शक म्हणून नाही, निर्माता म्हणून नाही, त्यामुळे दरवेळी ठरवतो. नाही बरोबर आहे. कालच आमचं ठरलं, कालच ठरलं की आता शक्य नाही बास. कारण नका असं करू, आमचाही विचार करा. एलिझाबेथ पासून ठरते, एलिझाबेथच्या आणि जेव्हा ते उलट ठरवा मी तर म्हणजे सिनेमे सुपरहिट होता. ट्रेलर घ्यायचा होता, मला अजून आठवतंय. आम्ही एकीकडे इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि तिथे चुकीचं म्युझिक काहीतरी दिलं गेलं, त्याच्यावरनं ती इतकी भडकली होती. पण मी सांगितलं होतं की हे द्यायचं, तुम्ही का बदललं, त्याच्यावरून खूप खडाजंगी चालू होती तुमची. मला माझी खडाजंगी म्हटल्यावरती माझ्याशीच व्हायला पाहिजे. हक्काचा आहे तू, हक्काच्या माणसाबरोबर खडाजंगी होते, कारण माहितीच कुठे जाणार आहे. नाही पण होतं आमचं लेखक म्हणून भांडण होतं. मी नशिबाने दिग्दर्शनात नाहीये म्हणून तो एक भाग सुटतो, पण दिग्दर्शक निर्माता म्हणून होतं, लेखक दिग्दर्शक म्हणून होतं. तसं कारण आम्ही 2 वेगळ्या प्रकारे विचार करणारी माणसं आहोत क्रिएटिव्हली. पण त्याचा एक वेगळा ह्युमर आहे, माझा ह्युमर खूप रिअलिस्टिक आहे. त्याला एक वेगळ्या पद्धतीने गोष्टी लेखक म्हणून सुचतात, मला वेगळ्या पद्धतीने सुचतात. मग ते खूप असं काय म्हणतात त्याला खडाजंगी होऊन मग ते फायनल कॉन्क्रीट स्क्रिप्ट बनतं. पण त्याचा फायदा असा होतो ना की 2 वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात आम्हाला, ते मोनोटोनस होत नाही. आम्ही 2 जण सारख्याच पद्धतीने विचार करणारे माणसं असतो तर कदाचित आमचं आयुष्य फार बोरिंग झालं असतं. पण आम्ही अजिबात माणसं म्हणून पण सारखी नाही आहोत आणि विचार पण आम्ही सारखे करत नाही आहोत आणि आमची काम करण्याची पद्धत पण सारखी नाही. आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो, त्याच्यामुळे खूप भांडण होऊन पण एकदा ते स्क्रिप्ट फायनल झालं की मग त्याच्यावर आमच्यामध्ये क्लॅरिटी असते आणि मग त्याच्यावरती काही डिस्कशन होत नाही असे. पण ते ठरतं आमचं दर चित्रपटाला. सुकन्याताईंना माझा प्रश्न आहे, तुम्ही अनेक वर्ष काम करताय आणि आत्ताचा काय वेगळा आहे, आता मदतनीस किंवा हेल्पर म्हणा अगदी सहज अवेलेबल होतात, पण तेव्हा तुम्ही अभिनेत्री, जुलिया आणि करिअर हे सगळं कसं मॅनेज केलं? त्यावेळेला घरच्यांचा पाठिंबा मला खूपच होता. म्हणजे माझ्या सासूबाईंचा होता, माझ्या आईचा, माझ्या वहिनीचा. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मी करू शकले, नाहीतर नाही आपण करू शकत. कारण एकतर आमच्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये वेळेचं भान नसतं. कधीतरी अचानक आम्हाला सांगण्यात येतं की नाही आज आपण नाईट करायची, एक्सटेंड करतोय आपण, मग अशाला काय करायचं. पण ते सगळेजण घरी असल्यामुळे मला चिंता नव्हती आणि मला जोडीदारही माझ्या त्याच क्षेत्रातला असल्यामुळे त्याला याची पुरेपूर कल्पना होती कधी काय होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की आमच्यापेक्षा आमची मुलं खूप समजूतदार असतात
आणि जुलियाने खूप कॉम्प्रोमाइज केलं असं मी नेहमी म्हणते, की ज्या मी काम करत होते कारण माझी आवड होती, त्याच्यातून मला पैसा मिळत होता, मला प्रसिद्धी मिळत होती, नाव मिळत होतं. पण तिला जेव्हा पाहिजे होतं तेव्हा तिची आई तिच्याजवळ नसायची, किंवा तिचं प्रोजेक्ट असायचं त्यावेळेला तिची आई कुठे सेटवरती करायची तिच्याबरोबर आणि द्यायची. कधी कधी तिला सेटवरती न्यायची मी प्रोजेक्ट करायला, की आज सुट्टी आहे, मग तू माझ्याबरोबर चल, आपण तिथे बसून करूया. त्यामुळे तिने कॉम्प्रोमाइज केलंय. पण घरच्यांच्या मदतीशिवाय नाही होऊ शकत, काहीच नाही होऊ शकत. आम्ही ट्रेलरमध्ये नम्रता मॅम तुमचे खूप असे धमाल कॉमेडी किंवा एक इमोशनल सीन्स पण पाहिले, तर या सगळ्यामध्ये एक लक्षात राहिलेला कुठला प्रसंग सांगायला आवडेल का? तोच नाही सांगू शकत कारण तो सिनेमाचा क्लायमॅक्स आहे जो अत्यंत चॅलेंजिंग आहे आणि खूप जास्त शिकवून गेला मला तो सीन. तर तोच मी नाही सांगू शकत नेमका. खरं तर हा अख्खा सिनेमाच माझ्यासाठी खूप वेगळा ठरणार आहे, एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून. त्यामुळे कारण मला ह्या सिनेमात प्रत्येक कलाकार हा हावरट असतो, स्वार्थी असतो. तशी मी हावरट आणि स्वार्थी आहे. मला खूप वेगळ्या छटा, माझी खूप वेगळी बाजू दाखवण्याची मला या सिनेमात संधी मिळाली आणि मी प्रयत्न केलाय की 100% त्यात मी माझं देण्याचा. तर तुम्हाला तर मी तो नाही सांगू शकत क्षण जो तुम्हाला सिनेमागृहातच बघायला मिळेल आणि त्यासाठी सिनेमागृहात जाऊन तो पाहायला पाहिजे की मी काय सांगते आणि मग तुम्हाला कळेल की हो का इतकं महत्वाचं होतं आणि का तो सीन इतका महत्वाचा. बस आता फोडू नका. आता काय नाही, मी काही बोलतच नाही, मी बोलतच नाही काही. तर फार चॅलेंजिंग होतं ते सगळं आणि मजा आली. तर तुम्हाला तो बघायला मिळेल सीन जो कुठेच दिसला नाहीये, टीजर नाही, ट्रेलर नाही. अत्यंत महत्वाचा सीन आहे. म्हणजे असे अनेक सीन आहेत जे कुठेच दिसलेले नाही. असे अनेक सीन आहेत, पण जे चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज जे आहे ते सिनेमाच्या शेवटी आहे आणि ते पण हे खरं आहे की एक वेगळीच नम्रता तुम्हाला दिसणार, वेगळीच नम्रता. मुक्ता आणि नमाची केमिस्ट्री बघणं हा एक असा एक राईड आहे, जॉय राईड आहे असं मी म्हणू शकते. मुक्ताने खूप सिरियस कामं केलीत आतापर्यंत, पण तिने इतकं फनी आणि इतकं तिला जो मला तिच्यामध्ये व्यक्ती म्हणून सेन्स ऑफ ह्युमर हे माहिती होतं. कारण ती खूप फनी आहे, ती खूप अशी विनोद करत असते, टिंगलटवाळी करत असते, दुसऱ्यांची मस्करी करत असते. हे मला माहिती आहे मैत्रीण म्हणून, स्वप्नीला पण माहिती आहे. पण तिच्या भूमिकाने मी आपण सिरियस बघत आलोय. आपल्याला मुक्ताची ती बाजू माहिती नाही की ती किती फनी आहे. आणि नम्रताला आपण नेहमी विनोदी कामं करताना पाहिलेली आहे, पण नम्रता सिरियस अभिनेत्री म्हणून पण काय दर्जाची अभिनेत्री आहे ते आपल्याला कळतं. आणि सुकन्याताईचं मला आवर्जून सांगायला आवडेल की सुकन्याताईने पण सिरियस भूमिका केलेल्या आहेत नेहमी. आपण मालिकांमध्ये एक मर्यादा असते पात्राला, त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. पण सुकन्याताईला पण एक चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे जो काही प्रमाणात एक्सप्लोअर झालेला आहे. तिने पण फनी काम केले, खूप छान काम केले. आणि हे सगळेच असे मुरलेले कलावंत आहेत आणि त्यांची मी आता ते लिहिण्यापासून ते शूट पासून ते त्याची निर्मिती वितरण इथपर्यंत सगळीकडे आहे. पण दरवेळी मला ते बघताना ना मी अशी अचंबित होते की काय केमिस्ट्री, काय दर्जाचे ऍक्टर्स आहेत ते सगळे. खूप मजा येते ते बघताना. स्वप्नील सरांना प्रश्न आहे. 2024 जसं सुरू झालंय, आम्ही तुमच्या सोशल मीडिया पोस्ट वगैरे बघतच असतो, तर ह्याच्यानंतर बाईगा येतोय, तिथे पण तुमच्याबरोबर खूप अभिनेत्री आहेत आणि अजून एका चित्रपटाची उत्सुकता आहे, ती म्हणजे नवरा माझा नवसाचा 2. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल मी इतकंच सांगेन की मला लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये वारंवार यायचं आहे. त्यामुळे मी या इंटरव्ह्यू मध्ये ती उत्तर देऊन माझ्या 2 संध्या का हुकवू तुमच्याशी गप्पा मारायच्या. तर बाईगासाठी नव्याने येतो आणि नाचगं काय नवरा माझा नवसासाठी परत येतो आणि पण येतोय. हा, तर तेवढं जास्त वेळा तुम्हाला भेटता येईल, जास्त वेळा संवाद साधता येईल. आज आपण नाचगं घुमा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली एक नाचगं घुमा मुवमेंट आणि तुम्ही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय आवाहन कराल? अख्खं आयुष्यच नाचगं घुमा काय सांगू वेगळं. अख्खं आयुष्यच आपण जिथे महिला म्हणून जन्माला, स्त्री म्हणून जन्माला आलो, तीच अख्खी मुवमेंट जी आहे ती नाचगं घुमा आहे. अजून मी दुसरं काहीच नाही सांगू शकत. मला असं वाटतं की आपण प्रत्येक बाई महाराष्ट्रामध्ये वाढलेली, भारतामध्ये वाढलेली आणि आजकालच्या काळातल्या की ज्या आपल्याला ना घर सांभाळायचे, पण आपल्याला बाहेर पण आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आपली ती तारेवरची कसरत सतत चाललेली असते आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात तो नाचगं घुमा मुवमेंट रोज येतो. रोज काहीतरी एक नाचगं घुमा मुवमेंट येतो की मला काहीतरी करायचं आहे पण मी रहाटगडग्यात अडकले, पण मी ते यशस्वीपणे कसं करते, ही आपल्या प्रत्येकीची नाचगं घुमा मुवमेंट आहे.
आपल्याला अडथळ्यांची शर्यत आहे, पण आपण प्रत्येक मुलीमध्ये, प्रत्येक बाईमध्ये, प्रत्येक वर्किंग वुमनमध्ये, गृहिणीमध्ये ती स्ट्रेंथ आहे की त्या अडथळ्यांची शर्यत ती पार करून कशी ती तिचं स्वप्न पूर्ण करते. हा नाच गं घुमा मुवमेंट आहे. तो रोज आपण करत असतो, कधी कधी मोठ्या लेवलला करतो. अगदी सक्सेस म्हणजे मोठा असं म्हणत नाही, पण एक छोटीशी इच्छा ती पूर्ण करण्याची धडपड आणि न हारता पुन्हा पुन्हा ती करत राहणं, ही नाच गं घुमा मुवमेंट आपल्या बायकांच्या आयुष्यात रोज येत असतं. आपण फक्त त्याचा विचार करत नाही कॉन्शियसली, आपण ते करतो पुढे जातो. तर हीच मला असं वाटतं गंमत आहे आपल्या आयुष्याची पण आणि नाच गं घुमा मुवमेंटची पण, आणि हेच सगळं आपण दाखवत आहोत. म्हणून मी परत एकदा सांगेन की ही तुमची माझी आपल्या कुटुंबाची गोष्ट आहे, बाईची गोष्ट आहे, नवऱ्याची गोष्ट आहे, मुलीची गोष्ट आहे, नवरा बायकोच्या आयांची गोष्ट आहे, ऑफिसची गोष्ट आहे, कलिग्सची गोष्ट आहे. आपल्या ऑफिस स्पेसमध्ये पण एक नातं असतं ना आपल्या मैत्रिणींची, त्याच्यामध्ये पण एक गंमत असते, तिथे पण आपण सुखदुःख शेअर करतो. असं सगळं धमाल आहे आणि ते सगळं तुम्हाला पडद्यावरती बघायला मिळणार आहे. तर तुम्ही प्लीज आवर्जून 1 मेला सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन 1 मे पासून आपला चित्रपट लागतोय, सगळ्यांनी बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला तो आनंद मिळेल जो बनवताना आम्हाला मिळालेला आहे. तर वर्किंग मेन ह्या बाजूने मला असं म्हणायचं, कामवाला पुरुष जो आहे, परिस्थिती बाजू धरून ठेवली तर कामाचा माणूस. पूर्वी आपल्याकडे ती एक काय आपण गोष्ट म्हणायचो, संसार म्हणजे संसार रथाची 2 चाकं नवरा बायको. पण आजकाल हा संसार रथ चालू शकत नाही, आजकाल संसार रिक्षा झालेली आहे आणि ते 3रं चाक त्या मोलकरणीचं असतं. त्याच्याशिवाय तो बॅलन्स येतच नाही, कुठंतरी जाऊन आदळतोच तो. तेव्हा ह्या सगळ्या आपल्या कुटुंबामध्ये हा आपला जो मदतनीस नावाचा महत्त्वाचा घटक आहे, तो सुद्धा आता कुटुंब घटक झालेला आहे आणि हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे, एवढंच मी सांगू शकेन. ही मुवमेंट आहे नाच गं घुमा. हा मग इट्स नॉट अ मोमेंट, इट्स अ लाईफ. Wow. असं मोमेंट असं काही नाही, ते क्षणिक काही नाही आहे, ते जीवनभरासाठी आहे जे काही आहे. माझी नाच गं घुमा मुवमेंट मला असं वाटतं की माझीच आहे आणि ती तुमच्या सगळ्यांची होऊ शकते. माझी नाच गं घुमा मुवमेंट 1 मेला असणार आहे. कारण मी असं ठरवलंय की हा चित्रपट माझ्या परिवाराबरोबर आमच्या ज्या मदतनीस आहेत त्यांना भर पगारी सुट्टी देऊन घेऊन जायचं पिक्चरला, आणि ती माझी नाच गं घुमा मुवमेंट असणार आहे. आणि या निमित्ताने तुम्हालाही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की 1 संध्याकाळ, 1 दुपार, 1 सकाळ तुमच्या जो मदतनीस असेल, म्हणजे स्त्री असेल, पुरुष, अनेक घरांमध्ये पुरुष मदतनीसही आहे, पण तुमची जी मदतनीस आहे, मग ताई असेल, मावशी असेल, दीदी असेल, आपण जे काय म्हणतो त्यांना भरपगारी सुट्टी द्या आणि त्यांना तुमच्या फॅमिलीबरोबर या पिक्चरला घेऊन जा. त्यांना मोठ्या पडद्यावर त्यांची गोष्ट बघायचा आनंद द्या. ती खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी नाच गं घुमा मुवमेंट असेल असं मला वाटतं. अच्छा, तुम्ही सगळेजण इथे आलात, तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला पण खूप मजा आली. 1 मेला चित्रपट प्रदर्शित होतोय. आमच्या संपूर्ण टीमकडून नाच गं घुमाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.